खेडेगाव होतं. या खेडेगावात एक खूप श्रीमंत शेतकरी होते. या शेतकऱ्याचं नाव बाप्पा. आता ह्या बाप्पाला एकुलता एक लेव, त्याचं नाव काशीनाथ. हा काशीनाथ तरी हुशार. अहो, लंडनच्या शाळेत जाऊन तिथं पहिल्या नंबरात पास होतो. पण होता त्यो एक घोटाळा करतो. एका इंग्रज पोरीच्या तो प्रेमात पडतो. तिथलं ग्वाड सामान घेऊन तो आपल्या घरी पुन्हा येतो. घरी आल्यावर बाप्पा त्याला लग्नाचा आग्रह करतात. काशीनाथ नकार देतो. मग त्या दोघांमध्ये तणतण होती, बाचाबाची होती, काही अटी लादल्या जातात आणि काशीनाथ त्या अटी मान्य करतो. काशीनाथच्या या घरात त्याची काका काकी मामा मामी आजी आजोबा पुट्टी सोट्टी याला आपल्या मराठी भाषेत बारदान असं म्हणतात. आणि ह्याच बारदानात एक अतिशय तरतरीत पोरग होतं. त्या पोराचं नाव बबन्या. हा बबन्या किती शिकला असा पप्पाला कोणी विचारलं तर आमचे बाप्पा म्हणायचे, आमचा बबन्या बाबा नॉन मॅट्रिक पास आहे. आणि हाच मॅट्रिक पास बबन्या हे लग्न निश्चित करतो आणि खवराट लंडनला घेऊन जातो. आता आपण अशी कल्पना करूया की बाप्पाचं मोठं घर आहे, पुढे शेत आहे, वावर आहे, अंगण आहे. घराच्या इकडे एक दरवाजा आहे, इकडे एक दरवाजा आहे, माग एक दरवाजा आणि इकडे आहे भिताड. ह्या भिताडावर फोटो लटकलेली आहेत. गणपतीचा फोटो, लक्ष्मीचा फोटो, सरस्वतीचा फोटो, मारुतीचा फोटो, खंडोबाचा फोटो आणि मध्येच गांधी नेहरू बी घुसलेले. आणि याच फोटो खाली उत्पत्त्या लावू 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 फोटोच्या काच आहेत त्या काळ्या अगार झालेल्या आहेत. पाण्याचं कप कुठे आहे? नारायण मंगलसूत्र येणार आहे ना वेळेवर? नारायण बँडवाले अजून नाही आले. काय हे? नारायण गुलाब पाण्याची बाटली फुटली. नारू काका चड्डीची नाडी बांध ना. नारू भाऊजी ही एवढी नथ घेऊन घ्या तुमच्या जवळ. रात्री बरातीच्या वेळी घेईन मागून. नाऱ्या लेका चहा नाही आला अजून. व्याही पेटलाय. नारबा पटकन 3 टांगे सांगा. लग्नघर म्हटलं की आमच्या नारळाशिवाय कोणाचं पानही हलत नाही. सगळीकडून नारळावर मामाचा नुसता भडीमार होत असतो. याही मंडळी चर्चा चालू होती. मुलगी अगदी सरळ वळणाची दिसते. मुलगी अगर मुलगा सरळ वळणाचा कसा असतो कोण जाणे. कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे काय असणार. भूमितीला भुजकाळ्या ढकलणारी ही सरळ वळणाची आडवळणी व्याख्या आहे. असो. अरे नारायणा रक्तोच बाबा सारखा कोभर चहा तरी घे. अगाची चहा पीत बसायचा वेळच नाही आता. सगळी तयारी बाकी आहे अजून. खरेदीसाठी नारायणाला घ्या बरोबर. सुमारे 8-9 निरनिराळ्या वयांच्या आणि आकारांच्या बायकांसमवेत नारायण खरेदीला कसा काय जाऊ शकतो देवच जाणे. कारण एका बाईबरोबर कापड खरेदी करणे म्हणजे मनशांतीची कसोटीच असते. पण नारायण 8-10 बायकांसमवेत निर्धास्तपणे निरनिराळ्या दुकानांच्या पायऱ्या चढ उतार अत्यंत उत्साहाने करू शकतो. काकू मी सांगतो तुम्हाला, शालू मडसावणीच्या दुकानात इतके स्वस्त. श्रीकांत, अरे श्रीकांत, कुठं होतास? मगापासून तो ट्रकवाला चौकशी करतोय. कशाला आलाय तो? सुधाताई विचारत होत्या. अरे श्रीकांत, अगं प्रमिला म्हणतच सुधाताई गच्चीत गेल्या. गच्चीतून बघितलं तर एका भल्या मोठ्या ट्रकमधली माणसं घरातलं सामान हलवत होते. ट्रकमध्ये रचून ठेवत होते. श्रीकांत धडपडतच सुद्धा त्यांनी जिना उतरला. रडू आवरत नव्हतं. घरावर जप्ती आली की काय इथपासून नाना शंका जीव घेत होत्या. अरे हे सगळं सामान कोण कुठे नेतंय? आवाज किती थरथरत होता. श्रीकांत काहीच बोलला नाही. पण त्याची बायको म्हणाली, हे सामान आमचं आहे. आम्ही ब्लॉक घेतलाय. हो, तिथे चाललोय राहायला. सुनेच्या या वाक्याने सुधाताईच्या डोक्यावर जसा वज्रघातच झाला. त्यांची दातखिळी बसली.
बाहेर काढून ठेवलेल्या खुर्चीवर धक्कन त्या बसल्याच. नवऱ्याची गोल फिरणारी खुर्ची हमलानी उचलून आणलेली पाहताच त्या एकदम उठल्या. म्हणाल्या ती खुर्ची न्यायची नाही. श्रीकांत म्हणाला, अगं आई, ती खुर्ची लकी आहे बघ. मला ती खुर्ची न्यायची आहे. याच खुर्चीवर बसून बाबांनी होमिओपॅथीमध्ये यश आणि पैसा मिळवलाय. मला ती खुर्ची न्यायची आहे. ती खुर्ची न्यायची नाही असं ठामपणे म्हणताना सुधाताई आत निघून गेल्या आणि स्वतःला कोंडून घेतलं. रडल्या, खूप रडल्या. अहो, सुधाताईचे एकटीचे आयुष्य सुरू झाले होते. श्रीकांत 4-8 दिवसांनी यायचा आणि एकदा तो म्हणाला, आई, तुझी काही बँकेची कामं असतील तर सांग, मी दर आठवड्याला येऊन करत जाईल. छे रे, आता तर मला खूप वेळ असतो बघ. एकटा हे कुरिअर आहे. नोकराने हातात कुरिअरचे लहान खोके दिले. त्याला रिसीट सही करून दिली. कुणाचे आहे रे कुरिअर? अंजली, माझ्या पत्नीने हॉलमध्ये एक विचारले. बघतो म्हणून कुरिअर उघडले. आत एक पॅक केलेला मोबाईल आणि 3 पान एक पत्र. अरे, हा तर तुझ्या आईचा मोबाईल आहे. इकडे कसा? आणि हे पत्र कुणाचं आहे? मी मोबाईल मांडीवर ठेवूनच पत्र उघडले. अगं, हे तर आईचं पत्र आहे. मग वाच ना. बघतोस का माझ्याकडे वेगळ्यासारखा? मी पत्र वाचायला सुरुवात केली. प्रिय अजय, तू अजूनही मला प्रिय आहेस. हे समजून बरे वाटले. नाळ पूर्णपणे तुटली नाही यातच समाधान. फेसबुक व्हॉट्सअपवर पण मातृदिनाचे सुंदर सुंदर संदेश वाचले. 100च्या वर लाईक्स आणि कॉमेंट्स पण वाचल्या. पण मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. न जाणून नावातील साधर्म्य पाहून कोणी मी तुझी आई आहे का असे विचारले तर तू उगाच कान कोंडा होणार म्हणून टाळले. पण बेटा, हेच संदेश जर का तुम्हाला जवळ येऊन दिले असते तर मला अधिक बरे वाटले असते. असो, प्रत्येकाचे नशीब म्हणायचे. कुठल्या तरी वृद्धाश्रमाला देणगी देतानाचा तुझ्या नवीन बंगल्यातील तुम्हा नवरा बायकोचा फोटो बघतो. फार सुंदर आणि स्मार्ट झालायस रे. सुनबाई पण सुंदर दिसते. बंगला पण छान बांधला आहेस. कोणा त्रयस्थ वृद्धांची काळजी घेतोस हे पाहून बरे वाटले. लहानपणी मला ताप आलेला असताना तू माझी घेतलेली काळजी आठवली. त्यावेळी खरंच वाटले नव्हते की तू आणि मी असे वेगळे वेगळे राहू. सर्वजण म्हणायचे, माई, तुम्ही भाग्यवान आहात. तुमचा मुलगा आत्ता तुमची एवढी काळजी घेतोय.